जळगाव शहरातील धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी विद्यालयात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या सोहळ्याची शान वाढवण्यासाठी भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्याच शुभ हस्ते पुतळ्याचे भव्य असे अनावरण करण्यात आले। हा त्यावेळीचा हा विशेष क्षण। पदापेक्षा माणसांना जपले, ज्यांनी राजकारणात राहूनही लोकसेवेचा धर्म जपला, अशा लोकसेवक महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय स्वर्गवासी बाळासाहेब लोकसेवक मधुकरराव चौधरी साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित झालेले भारताचे आपले माजी सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, मंचावरती उपस्थित बाळासाहेब चौधरींच्या पुण्यतिथी, सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करून आपण त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे ते आत्मसात करून पुढची पिढी कशी देशाकरता सेवा करेल याकरता निश्चितच मार्गदर्शक राहील। धन्यवाद। या कार्यक्रमाला आल्या स्वातंत्र्याच्या काळातले काही फोटो वगैरे आपण बघितलेले आहेत। हो बघितले। काही गोष्टी देखील सांगणार, काय कसं सांगणार या गोष्टी? नाही, जसं आता ते 1936च्या फैजपूरच्या अधिवेशनाचं बघितलं तर महात्मा गांधी चट्ट्याच्या झोपडीमध्ये राहिलेले आहेत आणि साधेपणाचा जो आदर्श आहे तो वाटते आपल्या सर्वांना प्रेरणादायक राहील। त्या काळातलं भारताचं आणि आताच्या भारतामध्ये काही फरक जाणवतोय का आपल्याला? ते फरक तर काळानुसार फरक जाणवणारच आहे। आज आता ज्या काही कॉन्फरन्सेस होतात त्या मोठमोठ्या ठिकाणी होतात आणि ज्या सुविधा आहेत त्या सुविधाचा सगळेजण लाभ घेतातच। मधुकरराव चौधरी हे शिक्षणकर्ते होते, तुम्ही असं भाषणामध्ये बोलले। हो, ते राजकारण होते तरी ते लोकसेवक होते। हो, त्या काळातली परिस्थिती मी स्वतः अनुभवली। यांनी जो 10+2 10+2 आणि +3चा पॅटर्न सुरू केला, त्यानंतर पहिल्यांदा आपण ते पहिला विद्यार्थी पण होते। त्या काळातलं त्यांचं जे राजकीय पद्धतीने काम करण्याची शैली होती, ती शैली कशी वाटली तुम्हाला आणि आता त्यात काय अपेक्षा आहे, तुम्हाला काय वाटते? त्यावेळेचे राजकारणी जे होते ते राजकारणी कमी आणि समाजसुधारक जास्त राहायचे, एक समाजसेवक म्हणून कार्य करायचे। आता काळ बदललेला आहे। आताचे कसे वाटते आपल्याला? मला वाटते आय विल स्टॉप ॲट दॅट। बदल वाटतो सर। थँक्यू। शिक्षण व्यवस्थेपण